आपल्यासोबत शहाजी बापू आहेत। बापू साहेबांची भेट झाली, मुंबईला गेलता तुम्ही? 4 दिवसापूर्वी माझी आणि आदरणीय शिंदे साहेबांची भेट झाली। त्यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं आणि साहेबांनी पक्षवाढीच्या कामासाठी तुम्ही कामाला लागा असा मला आदेश दिला। त्या दृष्टिकोनातून मी कामाला लागलेलो आहे। ही ईव्हीएम हॅक केल्यामुळे झाले। त्या संजय राऊताला मग तुझं लागा घरपाक पडून भुईसापाड झालं, ती पत्र इटा गोळा करून झोपडं तर बांध। आता काय राहिलं, त्यात खासदार होतंय का? आता त्याला राहिलं ती मत खासदार केला होण्या एवढी। आमच्या जेव्हा खासदार झाला ना, आम्हाला शिव्या दिल्या, भगवंतानं तुला दिलेली भयावह शिक्षा आहे। उद्धव ठाकरेंनी आताच निर्णय घेऊन ह्याला हकलून नाही मातोश्रीतनं बाहेर काढला तर 5 वर्षात उद्धव साहेबाचा सुद्धा गबाळ गुंडाळल्याशिवाय ही माणूस राहत नाही, कारण ह्याने शरद पवारची सुपारी उचललेली। मला एवढं सगळं झाले तरी ईव्हीएमवर ओरडणं जे चालू आहे, ईव्हीएम आहे का खरं? एक तर मुळात हा प्रकारच असा झाला, एवढा दारुण पराभव ह्या महाविकास आघाडीचा झाला आहे की पवार साहेबासारख्या ज्येष्ठ माणसाच्या घरातनं बाहेर पडणं मुश्किल या निकालानं करून टाकले। आणि आता मग घरातनं बाहेर पडायसाठी कुठला मार्ग तर ईव्हीएमचा मार्ग। आता अनेक जर म्हणले ही सांगते ना, आता मार्कडवाडी, असं होत नसतं। गांधी यायला लागले त्या मार्कडवाडी। आता राहुल गांधीला तर काय काम आहे का? आता ही सगळी सांगणार महाराष्ट्र। राहुल गांधी अतिशय परिस्थिती बिकट झालेली आहे। राहुल गांधींना आणतंय कोण? मग ह्यात पवार साहेब स्वतःची कशी प्रतिमा फिरायची करून गेलाय ते काय यात घडलेलं नाही, काय नाही। जर ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही निवडून आला नसता का? मग मला कशासाठी बाजूला ठेवलं? मी वनवासी लेकरू राहिलो असतो ना, मी निवडून आलो असतो। ईव्हीएम घोटाळा ती जर म्हशीचा घोटाळा असता तर माझ्यावर इतका राग आहे का? मला बी आणलं असतं ते निवडून। हे सगळं चुकीचं साप खोटा आहे, ह्यात काय तथ्य नाही। आणि प्रत्येक वेळा पराभवानंतर माणूस काय तर शोधत असतो। आम्ही पराभूत 5-6 वेळा झालो, आम्ही कारण शोधत असतो, जनतेला थांबवायला जाईना। नाही इथं आपला घोटाळा नाही, चुकलं काय तर म्हणून आपलं रान मारून पुढं जायचं असतं। शरद पवार असं लबाड थोबाड बोलून रान मारायला लागले, त्याला सगळ्यांनी साथ दिली। आणि उत्तम जानकरविषयी बोलायचं काही कारणच नाही। लहान भाव आहे, युवा भाव दोस्त आहे, पण कसा आहे मला चांगला माहीत आहे, काय ह्यात तथ्य नाही। मुळात ईव्हीएम मशीन आणली कुणी? ही काँग्रेसनं आणलेलं आहे आणि ह्याचा बदल काँग्रेसच मागते। इथं पहिलं काँग्रेसनं पहिल्यांदा देशाची जाहीररित्या माफी मागावी, मशीन आणायची आम्ही फार मोठी चूक केली, पहिलं म्हणा। नंतर तुम्ही दाखवा ना टेक्निकली कसा बदल करता येतोय ते। कुणी दाखवू शकलं नाही, त्याचं प्रॅक्टिकल दाखवा, काय तर डेमो दाखवा त्याचा की असा बदल करता येतोय। काय दाखवायचं नाही, काय तर उघड लाकडी मशीन, कापड्या मशीन घ्यायची आणि जाळायची 5-6 निषेध मशीनमुळे झालं। काय मशीनमुळे झालं नाही, लाडक्या बहिणी हीच आमचं मशीन ठरले। आमच्या विजयाचं ईव्हीएम काय होतं तर लाडकी बहीण होती। लाडक्या बहिणीनं व्यवस्थित आम्हाला भावांना भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत। तर हे होते बापूंनी सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यामुळे एवढं दैदिप्यमान यश महाराष्ट्रात मिळालेलं आहे। आणि ईव्हीएम बद्दल ओरडणारे सर्व थोतांड आहे। ईव्हीएम जर कोणी जर आम्हाला मिळवून दिला असेल तर लाडक्या बहिणींनी मिळवून दिलं आणि त्या लाडक्या बहिणींच्या प्रेमामुळं एवढं मोठं यश आलं असा त्यांचा दावा आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।